रोखठोक, बेधडक आणि अचूक घडामोडींचा वेध घेणारं एकमेव बातमीपत्र, आदर्श क्रांती मराठी न्यूज. दिवसारेखी आणि रात्री घरफोडी करणारी टोळी निष्पन्न, एक आरोपी केले जेरबंद. 5 लाख किमतीच्या सोन्या चांदीचा ऐवज हस्तगत, 2 गुन्हे उघडकीस. बीड जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या धडाकेबाज कारवाया सुरू. बीड जिल्ह्यात दिवसारेखी आणि रात्री घरफोडी करणारी टोळी निष्पन्न झाली असून या प्रकरणात एका आरोपीला जेरबंद करण्यात आले असून सदरील आरोपीच्या ताब्यातून 5 लाख किमतीच्या सोन्या चांदीच्या दागिन्याचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीची अधिक चौकशी केली असता 2 गुन्हे उघडकीस आले आहेत. सध्या बीड जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या धडाकेबाज कारवाया सुरू आहेत. दिनांक 11 जुलै 2026 रोजी फिर्यादी हे त्यांच्या राहत्या घरी नातवासह जेवण करून झोपलेले असताना रात्रीच्या वेळी लघुशंका आल्याने घराच्या बाहेर जाण्यासाठी घराचा दरवाजा उघडून घराबाहेर आले असता बाजूच्या रूमचा दरवाजा उघडा असल्याचं दिसून आलं. त्यावरून फिर्यादीने घरामध्ये जाऊन पाहिले असता लोखंडी कपाट उघडे दिसले. घरामधील सामान हे अस्ताव्यस्त पडलेले दिसले व कपाटातील सोन्याचे दागिने चोरून नेल्याचे निदर्शनास आले. तसेच त्यांच्या गावातील इतर महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरीला गेले असल्याच्या तक्रारीवरून पोलीस ठाणे पिंपळनेर येथे गुन्हा रजिस्टर नंबर 224/2026 कलम 304-2 305 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला होता. सदरील गुन्हा दाखल केल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या घटनास्थळाला भेट दिली. तांत्रिक विश्लेषण व गोपनीय बातमीदारामार्फत माहिती घेतली असता सदरचा गुन्हा हा खांडवी तांडा तालुका गेवराई येथील गुन्हेगारांनी मिळून केल्याचे प्रथमदर्शनी समजून आले. सदरील गुन्हा हा कृष्णा शेषराव राठोड राहणार अंबुनाईक तांडा गेवराई याने त्याच्या साथीदारासह केला असून तो सध्या त्याच्या सासरेला नाळवंडी तांडा येथे आले असल्याची बातमी मिळाल्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी हा बाहेर येताच झडप मारून पकडले. त्यास वरील नमूद गुन्ह्या संबंधाने अधिक चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याचे कबूल केले. तसेच त्याने इतर 5 साथीदार असे एकूण 6 जणांनी मिळून गुन्हा केल्याचे सांगितले. सध्या इतर साथीदार फरार आहेत. आरोपीनामे कृष्णा शेषराव राठोड राहणार अंबुनाईक तांडा गेवराई यास आणखी कोठे गुन्हे केले आहेत याबाबत सविस्तर विचारपूस केली असता त्यांनी दिनांक 11 जुलै 2026 रोजी खापरवाडी तांडा वडवणी येथे घरफोडी करून नगदी व सोने चोरून नेल्याचे कबुली दिली आहे. कृष्णा राठोड यांच्याकडून पोलीस ठाणे वडवणी गुन्हा रजिस्टर नंबर 224/2026 कलम 304-2 305 पोलीस ठाणे वडवणी येथे गुन्हा रजिस्टर नंबर 141/2026 कलम 331-4 305 नुसार गुन्हे दाखल असून सदरील 2 गुन्हे आरोपीकडून उघडकीस आले आहेत. कृष्णा राठोड वय 25 वर्ष राहणार अंबुनाईक तांडा गेवराई यांच्या ताब्यातून चोरीस गेलेले जवळपास 3 तोळे सोने चांदी 10 बार अंदाजे किंमत 5 लाख रुपये यांचा मुद्देमाल जप्त करून आरोपी व मुद्देमाल पुढील तपास कामे पोलीस ठाणे पिंपळनेर येथे जमा करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार शरद पवार हे करीत आहेत. सदरील कारवाई ही पोलीस अधीक्षक नवनीत कावत, अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख, सहाय्यक पोलीस अधीक्षक व्यंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, पोलीस उपनिरीक्षक शेखर औटे, महेश विगणे, पोलीस हवालदार विकास राठोड, राहुल शिंदे, अंकुश वरपे, गोविंद राख, पोलीस अंमलदार बबन सलगर, अशफाक सय्यद, चालिक सिद्धेश्वर मांजरे, सुनील राठोड यांनी केली आहे. आदर्श क्रांती मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.